सुंदर एम्ब्रॉयडरी, नाजूक काम केलेलं आहे. व्हिएतनाम स्पेशल हे सगळे ते केलेले एम्ब्रॉयडरीज. या घाटावरनं 13 किलोमीटर बोटिंगला निघतात. पायानं बोट चालवतात. विशेष हाताचा वापर करत नाहीत. फारच सुंदर अनुभव. त्या डोंगराच्या मधनं ते हा कॅनॉल जातो. या बोटी निघाल्या बघा आणि हे पायानं चालवत आहेत. सुंदर अनुभव. ब्युटी ऑफ व्हिएतनाम बोटिंग. ते वल्ल पायानं फिरवतात. सुंदर नजारा. सगळ्या बोटी आपण बघू शकता. ते पायानं फिरवतात. हा सुंदर नजारा. बोटिंगला आलोय आम्ही. बोटिंगला आलो आहोत आम्ही. साधारण 2.5 तासाचं अंतर ड्राईव्ह करून हनोईपासून आलेलो आहे. ते बोटीत बघितलं तर तुम्हाला विशेष वाटेल. वल्ला मारताना इथं ते पायाचा वापर करतात, हाताचा नाही. हा सुंदर नजारा आहे त्यामुळे. हा वेगळा प्रकार इथं तुम्हाला बघायला मिळेल. पायाचा वापर करून बोट मारतात. मागं सुंदर डोंगर आहेत आणि खेतळ कडेला रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची रेलचेल आहे. आपण आता या पुलाकडनं खाली जाऊ आपण आता. सुंदर पूल आणि ह्या टोप्या तिथल्या फेमस. तुम्हाला सगळी लोक इथं ह्या टोप्या घालून काम करताना फिरताना दिसतील. इवन रेस्टॉरंट्समध्ये या टोप्या भरपूर वापरल्या जातात. आता हा टिपिकल माणूस बघा. फणसाचं झाड आहे. फणस आलेत भरपूर. आणि आपण आता पुलाखाली चाललेलो आहोत. सुंदर नजारा. सुंदर कपाडीमध्ये हे छोटंसं 13 किलोमीटरचा राऊंड असलेलं म्हणतात. बोटिंगमधली ब्युटिफुल वादी आणि याच्यामध्ये असलेलं हे कॅनॉलचं दृश्य. लेक आता लेक म्हणायचं, कॅनॉल म्हणायचं. आणि हे बोटिंग पायानं बोट मारणं. आणि वर आपण बघू शकता पॅगोडा. हा पॅगोडाचा इकडं मिनार आहे. आणि हा सगळा डोंगर वेगळ्याच प्रकारचे आहेत. वाऱ्यामुळं त्या दगडांना बऱ्यापैकी क्षती पोचलेली आहे. आणि आत खळगे रेखा असं झालेलं आहे. आपण इथं बघू शकता. वारं आणि पाणी याच्यामुळं जे झालेलं आहे ते हे असं.
हा टर्न घेऊन आपण आत जातोय अजून. सुंदर नजारा. आपण आता त्या डोंगराच्या खाली जाणार आहोत. फारच सुंदर डोंगराच्या खाली आपण जाणार आहोत. आपण चाललेलो आहोत गुहेमध्ये चाललेलो आहोत. हा बघू शकतो आपण. या बाजून आपण आलो आणि गुहेत चाललेलो आहोत. खूपच सुंदर गुहा. या बोटी बऱ्याच चाललेल्या आहेत. हा सुंदर नजारा घ्यायचा. या गुहेतून आपण बाहेर पडतोय. डोंगराच्या पलीकडं गुहा बऱ्यापैकी मोठी आहे. या गुहेच्या बाहेरचा नजारा. नजारा खूपच सुंदर. सुरेंद्रभाई संगीता ह्या बोटिंगचा आनंद घेताना वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. मी डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. मध्ये चाललेलं आहे. खूप सुंदर नजारा. जरा ह्युमिड वातावरण आहे पण ढग असल्यामुळं फारच मजा आली. आपण हे बघू शकता डोंगराच्या खाली कड्या कपारी सुटलेली क्षती झालेला भाग आहे आणि आपण आता हे गुहेत शिरतोय. आता डोंगराच्या खालून जाते. सुंदर. क्या बात है. फारच सुंदर. पण लेक म्हणा कॅनॉल म्हणा निसर्गाच्या समोर फारच सुंदर अप्रतिम दृश्य. या बोटी आता बाहेर चालल्यात. मधीच आलेला सोळका चुकून जर तिथं गेलो तर कपाळ मोक्ष. आणि हे आपण बाहेर पडतो आहोत. बाहेर पडलेलो आहोत. या बाजूचा नजारा बघा. आता उंच डोंगर. आपल्या इथली उंची नाही पण बऱ्यापैकी उंच आहेत. इकडं पलीकडं जाण्यासाठी त्यांनी बंद केलेला रस्ता आहे म्हणावं. या बाजूनं पण या असे राऊंड असतील मला वाटतं हे.
बोटीचे आणि हे सुंदर नजारा. आपण या आता तिसऱ्या केवमध्ये चाललो आहे. फारच सुंदर नजारा. ज्यांनी शोधून काढली जागा त्यांना पण माझा सलाम. फारच सुंदर अप्रतिम नजारा. आता ही जरा गुहा अंधारी वाटते, किती आता आहे माहीत नाही. असे अंधारातनं अप्सरा येत आहेत. कपाळमोक्ष जर नीट नाही आलो तर वाव, त्याला वाव एवढं उत्तर देऊ शकतो आपण. फारच सुंदर. मला वाटतं इथं आपण परत जाणार. हा परतीचा पॉईंट असावा. आपण हा राऊंड मारतोय आणि या इथे परत हा परतीचा मार्ग आहे. इथं सुंदर मागं गार्डन आहे. इथं बॅरिकेडिंग केलेलं आहे, तर पुढे पण जायला छान छान डा 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 ला 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 ला. सुंदर. टेम्पल इथे आलेलो आहे. ऑलमोस्ट 5-6 मजली आपण वर बघू शकता. सुंदर बुद्धिस्ट टेम्पल तेच म्हणतात. तिथं वास असतात, फळं, 3 सुंदर मूर्ती. भिंतीवर सगळीकडं त्यांच्यात आयुष्यातले प्रसंग आहेत. आणि वर आपण बघू शकता जवळजवळ 4-5